हो बोला. अहो काय करू राहिले? हे 12 देतो ना गावाला. गव्हाला हा आला लस भारी गहू राव. हा मग गहू बरा आहे चांगला आहे. एकच नंबर गहू आला. हा ते ना आता भरावंच लागत पाणी गहू बरा आहे है की नाही. हा लस भारी आला भाऊ. असं काय म्हणतो बोला. काही नाही मी म्हणलं काय चालू आहे पकड आणायचं काय नाही काय नाही, काय आता पाणी भरावं लागत रानात गडी नाही आले त्यामुळं. असं ना हा भरावं लागत ना. तुमचं गहू पाहून तर लगेच लय भारी वाटलं. एखादं पोत द्या आपल्याला झाल्यावर मग. देऊ ना देऊ ना हा? देऊ ना. हा, नानाचं मन लय मोठे पण हा हा मग आपण मोकळ्या मनाचे देऊ. मोकाच मनाचे तुम्ही. असं हा आणि तो कुठे गेला साक्या? साख्या गेला गावाला तो आलाच नाही आज. अरे अरे त्यामुळे हा का त्याला बोलवायचं ना. बोलू ना बाई, आता उद्या येणार तो. हा का अरे काय तो असला जरा मजा राहते जरा. हा? नारायणराव उद्या येणार तो. येणार आहे का? मग आजचे दिवस भरी तुम्ही पाणी. असं ना. काय म्हणतो बोला. अहो, काय नाही काय झालं माहितीये का? हा विषय झाला हा ते बायको आली घरी. बर मग नुसते भांडणं 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 हा, भांडणं हा. चालू होते. हा हा काय करावं मला मग? घरामध्ये काहीतरी असं शांतता राहिली पाहिजे ना. हा हा मग काहीतरी उपाय सांगा मला. आता शांत राहायसाठी काय दारू सोडून देणे बस. तो तर लय मोठा गोंधळ आहे ना मग. आता मग दारू? दारूच पर्याय आहे ना मग. दारूचा तर लय मोठा गोंधळ आता आहे. तुम्ही फ्रेश राहिले का सगळं वातावरण फ्रेश राहील. दारू नसली का भांडण नाही, दारू असली का भांडण सुरू. असं आहे की दारूपेक्षा वेगळं काही आहे का सांगायला तुम्हाला? आता याच्यात पर्याय तोच आहे भाऊ. दारू बंद असली ना भांडणं बंद होईल. अहो, त्या साऱ्या गावात दारू आहे राव. ते त्याच्या घरी आहे बसून- दारू पण आपलं दारू पेल्यावर आपलं कोण थोडंफार चुकलं म्हणजे भांडण होतं. पण मग दारूपेक्षा वेगळं काहीतरी सांगा ना. का असं काय एवढंच आहे का फक्त दारू सोडली का सगळं नीट आता मग राहतं? दुसरी वागणूक चांगली राहते ना. आता समजा मग दारू पेल्यावर मग होतच ते थोडंफार. नाही हो मला माहिती आहे या बाया काय अशा राहते का दारू प्या नका पिऊ तरी ते आहे ना भांडत भांडा द्या. असं तुम्ही का? मला असं काही असं जालीम उपाय सांगा नाही का? असं जालीम बरं 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 चालेल चालेल सांगू ना झाली मग असं जालीम उपाय सांगा डायरेक्ट. सांगतो ना. म्हणजे आहे ना तुम्हाला सांगतो सासू सासरे बायको सगळे असे खुश झाले पाहिजे एकदम. हा झाली मग उपाय सांगतो. कामच काम करायचं हा. आणि दारू नाही प्यायची. मग बरोबर कळण नेमकी काय भानगड होती याच्यात फॉल्ट कळण ना. त्याच्यात काय फॉल्ट आहे काय हा, मग काय ते आहे, कळण तुम्ही ना आपल्याला काय नेमकं काय होतं. मला तुम्ही जालीम उपाय सांगा कळत का तुम्हाला? मी का आलोय तुमच्याकडे काय आला? आला, हा बरोबर आहे पण मी याच्यातच मी म्हणतो ती ना. अशी खुश राहिली पाहिजे. बरं बरं सांगा ना मग नानाराव. काय सांगू भाऊ तुला. सांगा भाऊ काहीतरी आता. अरे तू आहे ना बाहेर त्यांना जेवायला घेऊन जाय. कोणला? हे तोय सास सासऱ्याला आणि त्यांना सगळ्यालाच. सगळ्यांना हा मग खुश राहतील. मग एकच नंबर काम होईल मग. मग यांना जर बाहेर घेऊन गेलो जेवायला अरे खुश होते ना एकदम. हा हा म्हणजे माझ्यावर काही असं काहीच चिडणार नाही नाही ना. काहीच नाही लय मोकळ्या मनानं होईल मग. हा का हा असं जर म्हटलं तर मग मला काय अर्थ नाही. मी तर लगेच घेऊन जाईल. हा, बरोबर अडचणच दूर होईल तू लगेच. हा मग नाना जातो मग मी. चालेल, हा? हा. जातो मी चालेल, जेव हा. घालतो मस्त पैकी, हा? चालेल, चालेल, ध्यानात हा, चालेल. ठेव. हा लय भारी आयडिया दिली बा. सगळे काम मला करायला लागते. माहिती नाही हे कुठे गेले. शांती माहित नाही कुठे गेली तर. हाय का एक तर सारवायला येत नाही त्याच्यामुळे आता सगळं सारून काढ लागत आहे. आबाच्या घरी अशी कामं केले नाही. ओ कुठे काय काय करू राहिली तू? दिसत नाही का काय करून राहिली तर? तू उठ बरं पहिलं. हो, उठ बरा. उठणार. हात खराब आहे. चल ना मी तुला हात धुवायला पाणी देऊ. चल उठ. हात खराब आहे म्हणल्यावर थांब ना मी देतो ना तुला पाणी. हा, द्या. धर पाणी धर. आणि हे सारवण कोण? कोणतं? हे कोण? थांबते राहू दे जाऊ दे. सारवायचं काय करायचं काय माहिती. धर हे पाणी. धर धुई हात धुई हात धुई हात धुई हात धुई हात धुई 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 धुई. हा झालं. धुतलं का? आंघोळ नाही करायची. उठ. काय लयच खुश दिसायला लागले. अरे मग त्या बाई का मग मी असं दारू पिऊन आलो का तुम्ही म्हणता दारू पितो. दारू पिरू प्यायला काय पैसे भेटणार नाही. पहिले सांगतो इथं गोड गोड बोलू नका. अरे मी पैसे नाही मागून होतो दारूला. पैसे नाही मागायचे मला. मग काय काम आहे बोला. काम म्हणजे आहे ना. तुला मला काय सांगायचं तू मस्त पैकी ना स्वयंपाक कर आता. हा स्वयंपाक कर स्वयंपाक आता. करणारच आहे ना हा स्वयंपाक. कर. काय झालीच आहे. हा कर मग मग लवकर. याच्यात काय नवीन आहे. मग आपल्याला संध्याकाळी जायचंय कुठं? जेवायला बाहेर. खरंच का? हा पैसे दिशा आहे का? अरे तू का पैसे काय लागत त्याला? पैसे नाही लागत त्याला. तू फक्त आवर. पैसे नाही लागत. अजिबात नाही तर पैसे नाही लागत त्याला. तू फक्त काय कर आपण मस्त बाहेर जेवायला जाऊ आणि माझ्या सासू सासऱ्याला फोन कर बरं. मग बाहेर जेवण जायचं स्वयंपाक कशाला करू? राहू दे मग सकाळी पण नाही करत. अरे तू बनव आता. सकाळ सकाळ खायला लागेल ना आपल्याला. आणि तू आहे ना ऐक माझं ऐक.
माय सासू सासऱ्याला बिचारे लय वेळेत असेच गेले ग, कोंबड्याच्या आशेने गेले, हो. बोकड्याच्या आशेने गेले, जेवलेच नाही. हा? आता आला का पोळका? आणि मला माझ्या सासूचा आहे ना, सासऱ्याचा आहे ना, पुळका नाही आहे, पण मला अभिमान वाटतो. त्यांनी एवढी मोठी पोरगी तर माझ्या पदरात टाकली म्हणल्यावर बरं आहे का? अभिमान वाटतो का? हा मग मग अभिमान जपून पण ठेवायचा ना. मग एवढी शानी सुट्टी पोरगी माझ्या पदरात टाकली म्हणल्यावर कसं आहे हा? सारवासाठी. असं अरे करावंच लागत कुठे अबे, तू भांडू नको ना. आज मग चांगला मूड किती चांगला आहे पाय बरं. मी तुला जेवायला नेऊ राहिलो कसं पाय. जायचं मग? किती वाजता काय तू फक्त सासूला फोन कर बरं लगे त्यांना म्हणा जेवायला जायचं म्हणा. तू जावई नेऊ राहिला म्हणा जेवायला. हा, हा? करते. म्हणशील ना हा, आता लगेच लगेच फोन लावून लगेच त्याला बोलून आण. हा. थांबा इथंच. आली फोन हा? तू लगेच बोलून आण. लगेच लगेच मी जाऊन बोलणार तू ना. नको का फोनवर. थांबा मग इथं फोन हा करते. जायचं लवकर आण पटकनी. हा. हा आज आज जेवायलाच नव्हते यांना मी सगळ्यांना बाहेर. मजाची आज खुश होईल. आली का? लाव 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 फोन. हा, लाव लाव लाव. थांबा रिंग जाते. हॅलो, कसे आहे? हा मी बरी आहे. मी का म्हणत होती, आज तुमच्या जावई नाही का जरा लयच खुश दिसत आहे. म्हणत होती बाहेर जायचं जेवायला. नाही मागच्या वेळेसारखं नाही करत. ते मागच्या वेळेस ते पेऊन आले होते ना. नाही यावेळेस नाही होणार. चांगले आज पेले बिले नाही. बोलता का? हा बोला बोला. हॅलो मामा. राम 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 राम. अहो ऐका ना त्या भाई का. अहो मी सांगू द्या ना मला आधी. मी काय म्हणतो आपल्याला जायचं जेवायला बाहेर. हा तुम्ही या माझ्या सासूला घेऊन या. हा या घेऊन या जेवायला जायचं आपल्याला सगळ्यांना. त्यांना घेऊन ये म्हणा. हा नाही पोरं बिरं कोण ना आणू काय आहे, परत मग लय राडा होतो. बरं बरं लवकर या मग. हा लवकर जायचं आपल्याला बरं का. बरं 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 हा ठीक. हा या या पटकन या. नाही तर मग त्याचा प्लॅन चेंज होईल ना. तर काही सांगता येत नाही. अरे नाही प्लॅन चेंज होणार आपला. झाला का? चाल चाल आवर बरं तू आवर तवर ती येते. मी आवडलेच आहे. मी सकाळी जाऊन घरी असते. आपण त्याला मेकअप बिकअप करायचा बाहेर जेवायचं म्हणल्यावर. शांतला घेऊ का नाही? अरे हा ती त्यानंतर राहिलं बरं आलो फटाकडीची तिला आवाज भूती. येते, हा? हा बोलो बरं बोलो दे आवाज. हा इकडे असेल ती कुठं तरी. कुठे गेली का दे काय? आवाज अहो कामच करत नाही दे सगळं. आवाज. आज मी लय खुश आहे. सगळ्याला जेव घालणार मी आज बाहेर. बोलो सगळ्यांना. कुठे गेली काय का? ते आलं. आली ताई. आज काय म्हणते भाऊजी? काय म्हणतात? अरे आपलं सगळ्यांना जेवायला जायचं बाहेर आज. कुठं बाहेर जायचं? हो आज बाहेर जेवायचं सगळ्यांना. किती वाजता जायचं? टायमिंगचं काय विचारता तुम्ही फक्त आज जेवायला चला बाहेर. माझ्या सासू सासऱ्या आम्हाला चिकन खायचं आहे पहिले सांगतो. चिकन नाही. अबे मी काय सांगतो तुम्ही काही का टेन्शन घ्यायचं नाही. फक्त जेवायचं बाहेर. तुम्ही आवरा. तुम्ही पटापट आवरा. पावडर बिवडर लावा. ए, काय आवरा लवकर जा ना तुम्ही. जा तुम्ही जा. आज बाहेरच जेव घालतो यांना सगळ्यांना. आला मग जावं काय चीज आहे. मग कधी येते माझे सासू सासरे कधी नाही. असं झालंय भाऊ मला आता. तवर बसतो मी पण इकडं. हो जाबाई हो. काय भानगडे अरे बाबू मामा आले का तुम्ही? राम 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 राम. काय बोलवलं अहो, सांगितलं ना तुम्हाला फोनवर. हा, बरे आहे ना तुम्ही? हो, एकदम मामी बरं आहे का? बरं या इकडं. सोडा चपला इथं. मामी सोडा चपला इथं. काय करायचं चपला सोडून कुठं सोडल्या? मग चपला बी नाही आणल्या का? आला भाऊ तुम्हाला तर खायचं म्हणलं का काय भाऊ कायच करावं काय नाही. काय म्हणता काय नाही बरं 2 मिनिट थांबा. तर ते टाकी तुम्हाला बसायला. मामा जावं ते हुशार झाले रे. हो तुमचा जावई म्हणजे तुम्ही आता विचार ना करू. मामी काहीतरी भानगड आहे. बसा मामी बसा. बसा काय म्हणता एकदम मजेत. म्हणजे लय धावत पळत आली काही तकलीफ नाही झाली. आता तुम्ही काय जेवायच्या काय निरोप दिला पटकन जायचं म्हणलं चला पटकन. अरे मग लगेच एवढं फास्ट नसते यायचं मामा. सांगितलं तुम्हाला फक्त. जमान्य आलो आम्ही लय जोरात आलो आहे की नाही रे. हा ना आणि तसं तुम्ही चांगलं केलं बरं. लवकर आले का मी काय तुम्हाला अर्जंट बोलवलं म्हणून आलो. नाही काय झालं माहितीये का 2-4 वेळेस थोडं मला अवघड वाटलं बा तुम्हाला जेवू नाही घातलं ना. पण आज येणार प्लॅनच केला. आज सगळ्यालाच बाहेर जेवू घालू.
जाऊ द्या म्हणलं काय बाबा पोरगी लय तुमची पोरगी अशी आहे हा. तिला लय तकलीफ झाली म्हणलं जाऊ द्या थोडंफार इकडे तिकडे हे की नाही होऊन जाईन खुश राहीन बिचारी पोरगी आहे की नाही बरोबर. तुम्हाला कसं काय वाटतं नाही, एकदम भारी वाटतं आम्हाला. असं म्हणाले भारी वाटतं. असं आनंद असतो. आणि असंच आनंद राहणार इथून पुढं हा तुम्ही पाणी आणतो तुम्हाला थांबा 2 मिनिटं पाणी आणतो जाऊ तर हुशार लय झाला हुशार जावई झाले काहीतरी लॉटरी लागली जावायची लॉटरी बघ काय तर तू हुशार झाली किती आता पहिले ना आता बदल झाला येडी फोन करून बोलून घेतला आपल्याला आता आपल्याला पार्टी आता हा मामा हो जरा पाणी जरा अरे बाप थांबा हे असं कसं हे पाहुण्याला आधी मला धावत पडत मलाच पाणी जाण लागली थोडी मी सकाळपासून पिलो नव्हतो पाहुण्याला आधी देते का तू बी पिता अरे चुकलं होतं गाड्या ते बरं मामा प्या जाऊ दे दे, मामा प्या, काय धावायचं काय आहे की नाही त्याला काय होतं हा प्यायचं चुकत नाही नाही प्या प्या तुम्ही प्या तुमच्यासाठी आणलं होतं मला थोडी ताण लागली चालेल 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 हो, चालेल प्या मामीला पण द्या हा दे तुम्हाला जगात आणू घ्या का त्या जगात नाही तांबी एकच असेल तुमची तर. नाही हो तुम्ही दिलेले आहेत हा ना मग लग्नामध्ये म्हणूनच म्हणली एकच तांबी असेल एवढले मोठे तांबे आहे ना त्याच्यात मांजराचं तोंड सुद्धा घुसत एवढं मोठं तांबे आहे ते हा. बस मामा बस जेवायचं आपल्याला अजून लय पाणी नका धरा मामी तुम्ही पायाच्या पाणी पडा ना तुम्ही पडलंच पाहिजे हा ना. अहो तिकडे हे लातूर उस्मानाबाद बीड तिकडे नाही का अहो तिकडे काय सांगू तुम्हाला पाणीच नाही. पाणीच नाहीये बरोबर मग आणि पाण्याच्या पाय पडलंच पाहिजे मग ज्याला पाणी तर जीवन आहे बस, ज्याला कदर आहे त्याला हा मग त्याला कळत मग पाण्याला महत्व किती बरं अरे कुठे कुठे कुठील बोलतो ना कुठे हा, बोला ना पटकन मग तुम्ही एवढं धावत काय मग झाले आता कळकळीनं आलो राहिले कधी आले तुम्ही अहो आता झालो हा ना हा कस काय बरं आहे कशाला एवढं जोरात आवाज द्यायला लागले मी का मी बरी आहे ना? बरं आहे ना तो आई बाप आले माय नाही म्हणून आवाज दिला हा कस काय वाटते पोरगी आता आता एकदम भारी एकदम मस्त मस्त मामी तुम्ही पहा बोलत होते ना मला मग पहा पोरगी कशी टवटवीत आता पुरीचे गालच वर आले आमच्या हा, येणारच ना हा दारू पेऊ पेऊ थोडीशी देते ना तो त्यासाठी पहा, आहे का नाही बाई आता किती आनंदात चालू आहे बरं मग तरी तुम्ही पाहिजे होती. मग तुम्ही म्हणता मला असं झालं तर झालं मग आता एवढं जीव लावून हा ना लय जीव लावते आज तर मी म्हटलं सगळ्याला आज जीवच घालू म्हटलं आज आणि मग हा आता हो म्हणत होते आता पाहू पाहू काय तू आवरला का मग आवरूनच आली आणि ते आता इथं कुठं का आहे? लग्नाला जायचंय का आवरासाठी जाऊ बाई ते शांती का असं येईन दे आवाज मग त्याला लवकर जेवण जायचं म्हणा ए शांती ये लवकर इथं पहिले डोकं भनभनलंय आणि हे माहिती कुठं जाते तर त्या बाई आली आली ताई आवरलं आवरलं त्या. बसा बस हा बसा बसा तू आहो थोडं या, बसा इथं मांडीवर जशी लेख आहे तशी. हा बरं ठरवा आता काय करायचं नेमकी ठरवायचं काहीच नाही मग कधी निघायचंय तू निघायचंय का थांबांतरची मेकअप खराब होऊन जाईल झालं थांबायचं आता थांबांतरची बरं बरं ऐका त्यांचं काय म्हणते काही चहा पाणी काही आहे की नाही त्या नकोच हा मग चहा तुम्ही पाणी जाऊन नको करा. चाय पाणी डायरेक्ट जेवायचं बाहेर नाही हॉटेलमध्ये जायला चाय भेटते सगळंच भेटते पाणी सगळं भेटते ना आम्हाला माहिती नाही का आपल्याला बाहेर जेवायचं ना हा बाहेर जेवायला जायचंय ना तुम्हाला पण जेवायचं ना बाहेर हो मी काय म्हणलो तुम्हाला बाहेरच जेवायला जायचं मग काय टेन्शन घ्या तुम्ही मी आहे ना आता मी तेच म्हणलो बोलते ना ना. मी म्हणलो ना चला उठा तुम्ही कुठे जायचं का मग काय लगेच जाऊ ना लगेच जाऊ भूक लागली असेल ना तुम्हाला मग भूक लागली म्हणून गाडी चालू ना बोलवा लागेल ना मग आम्ही काय फायदा कशाला तू नको टेन्शन मी आहे ना उठा चला चला थैली घेतो म्हणलं काहीतरी भरून आणू तिकडे हा ना लय मोठा आणखी तिकडून बघ चला मामा चला चटई कुठं अहो, चला ना तुम्ही मामा माग काय गं? चटई तुम्हाला काय करायचं माणूस आहे, चटई घेऊन जाईल ना. चला त्यांना जेवायला चटई कुठं तुम्ही काय करा तुम्ही बसा इथं चला ना का हो हे हॉटेलचं नाव काय हॉटेल आहे, घर आहे आपलं ये बसा तुम्ही इथं इथं बसा इथं बसा मामी बसा इथं बसा हा इथं बस बसा मामी बसा राजे कसं जेवायचं बुवा आता ऐ, वा घरातून ताट तांबे आण वा वा लवकर. कशाला ताटं आणू? तू जेवायला हे घेऊन जायचं हॉटेल मध्ये तू जेवायला आण होय हा? जेवायला आण ना पागल झाले का बाहेर म्हटले तुम्ही मग आपण कुठे आहे आता आपण कुठे आहे मामा मी का म्हणते थांबा घराच्या मामा आपण कुठे आहे आता बाहेर मग मी काय म्हणलो तुम्हाला बाहेर ते बोलले तर बाहेर जेवायचं मामी मी काय म्हणलो होतो हा. काही खोटं बोललो का तुम्ही तुमचं नाही खोटं आमचंच मी काही खोटं बोललो का खोटं नाही बोल फुकाची आहे जरा बरं, फुकली. अय वा जेवायला आण लवकर वा मस्त बाहेर जेऊ मस्त आज कस काय वाटतं मग बाहेर एकदम हवेशीर भारी वाटलं हा बाहेर एकदम गार मस्त बाहेर जेवायचं मस्त आज एकदम फ्रेश वातावरण आहे. हा, हा, आज बाहेर जेवायचं बर एकदम कूलरचेच आवाज चालू मग मी काय म्हणलो तुम्हाला पण हा बाहेर जेऊ घालणार म्हणजे घालणार हा आपला शब्द खोटा ठरतच नाही आपण तुमचं काय नाही चुकलं
ते येणार चुकले कर आम्ही चालू वड्या धाड्या घेत हा तोंडावर पडत हॉटेलमध्ये चाल. जायचं हा आणि हॉटेलमध्ये म्हणलोच नाही पण मी तुम्हाला मामा हा ना, बाहेरच आहे. बाहेर हा हे बसा बाहेर जेवायचं मस्त घ्या इकडे धरा मामी हा. तुम्ही कम तोंड सोडून बसल्या नाही आता जेवायचं धरा म्हणलं काय अहो, पण जेवायचं आहे ना मग काय टेन्शन घ्या तुम्ही जेवायला भेटणारच आहे. जेवायचंच आहे. हा तुम्ही नंतर जेवा तुम्ही नंतर जेवा हा, ते मुकुट. हा? नंतर जेवायचं का अहो म्हणजे येईन ना त्याच्यामध्ये हा, येऊ द्या, येऊ अहो, दम धीर धरा ना अहो, जा तू आण जेवण मी यांले असं जेवण देते आणा लवकर काय तुमचं काय हा बाहेर हे माझ्या आई बाबाला असं हे करायचं का उठा तुम्ही मी त्याने त्यांना जेवण तुम्हाला काही जेवायची गरज नाही इथं म्हणजे आता बाहेर जेवायचं नव्हतं का हा मागच्या वेळेस तसं केलं आणि आता तसंच केलं हा? हा माणूस नाही का माणूस नाही का हा? बाहेर जेवण बाहेर जेवण, हा? बाहेर जेवण. बाहेर जेवू द्या आम्हाला. काय तुमचा बाहेर जेवण. नेहमीच असं काही तुम्हाला काही तर नाटक चालू आहे का हा अहो बाहेर मामी सांगा ना पाणीपुरी घ्या जेवण आणलं हो. अरे बाप आता तो आहे बाबा मी या, तुम्हाला काही जेवण एवढं हा सारखं तिकडं अरे तो आहे बाबा मी घास घालतो ना मला पटपट वाढा भूक लागले तो आहे बाबा घास घालतो ना पण मी एका रपाट्यातच लंब झाला हा जेवतो ना. नवरा आहे म्हणून बसा ना बसा. अयो बसलो ना बसा 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 खा मामा ये धरा तुम्हाला काय ते ये काय आपलं कोथंबीर आहे कोथंबीर हा कोथिंबीर खाऊ घाला धर येतो आईला धरा मामी खा खा वाट नाही हा, ते खायचं का उंदराचे शेपूट दिसत उंदर तसे जा इकडं. अहो, सांबार वाढला तुम्हाला हे काही आहे का भाजी खाऊन टाकली आणि भाकरी ठेवल्या फक्त हो, बाजूला, हा, बाजूला. भाजी आता खाल्ली आमचं पोटं भरलं, हा? आता बाहेर आणि बाहेर जेवण करायला नेता म्हणणार आहे हा? बस झालं का मग तुम्हाला काय समज माझ्या आई बाबा आहे का नाही हा, ढेकळं चाललं. यांनी का? पुण्या सांगतात का? मामा ही पण आणू बाई, आणू. जावई लाडाची ते. मी काय केलं राव काही नाही, काही नाही. मी म्हणलं होतं बाहेर तुम्हाला सांगितलं जेव घाला हा, बाहेर घातलं ना जेव बाई आपल्याला. मग काय आता तुझं जेऊ बाहेर आम्हाला वाटलं हॉटेल मध्ये नेणार आहे बाहेर मी म्हणलंच नाही ना हॉटेल अहो तुम्ही लागले त्याच्या नादी राहू दे चल तू उठ ठेवायला काय त्यांनी आता जावई जावईला हे आहे ना काय करावं भैया, जेवणाला लागले. काय रे? बापाला आणून गेली काय भाऊ पोरगी अवघड भाऊ. मग काय चुकलं होतं मी म्हटलं बाहेर जेवायला जायचं मग अवघड झालं भाऊ. अयो, लय लागलं बाप